नमस्कार मित्रांनो, मी अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष। भावांनो, एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे आणि ही बातमी आपल्या पदरात पडावी यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचे अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ आहे। विषय आहे 2023-24च्या थकीत पीक विम्याचा। खरीप 2023 आणि रबी 2023-24 या हंगामातील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नव्हते। आम्ही नगर जिल्ह्यातले आणि नगर जिल्हा हा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे पीक विम्यासाठी दिलेला आहे। नगर जिल्ह्याबरोबरच नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, सोलापूर आणि सातारा या 6 जिल्ह्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विमा पुरवते आणि भरपाई देते। परंतु 1.5 वर्ष झाले तरी पैसे मिळेना, म्हणून श्रीरामपूर तालुक्यातून आमचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष निलेश शेडगे यांच्या नेतृत्वाखाली चळवळीला सुरुवात झाली आणि पहिलं आंदोलन त्यांनी 20 जुलै रोजी नगरच्या कृषी अधीक्षक कार्यालयावरती केलं। कुलूप ठोकण्याचं आंदोलन केलं। त्यांना पुन्हा पुढच्या तारखेचे आश्वासन देण्यात आलं। त्या तारखेला सुद्धा पैसे मिळाले नाहीत, म्हणून 1 ऑगस्ट रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं पुण्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचं आंदोलन जाहीर करण्यात आलं। त्या आंदोलनाला मी आणि सीमाताई नरोडे हे स्वतः हजर होतो आणि तेथे आम्हाला पुन्हा 8-10 दिवसामध्ये पैसे मिळतील असं आश्वासन देण्यात आलं, परंतु पैसे मिळाले नाहीत। म्हणून 9 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये जर पैसे मिळाले नाही तर गावात प्रचारासाठी येणाऱ्या, सभेसाठी येणाऱ्या सर्व पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना जाब विचारण्याचं आंदोलन जाहीर करण्यात आलं। या सगळ्या पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनामुळे या मागणीला यश आलं आणि काल 30 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय केला आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे थकलेले 1927 कोटी 52 लाख रुपये हे कृषी आयुक्त कार्यालयाकडे वितरित करण्यासाठी सुपूर्द करण्यात आले। आता कृषी आयुक्त कार्यालयाकडे आलेले हे पैसे हे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे पाठवले जातात आणि या कंपनीमार्फत आता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला ते दिले जातील आणि यातून शेतकऱ्यांचे थकलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक 8 ते 10 दिवसामध्ये वर्ग होतील अशी आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही। मध्ये सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे कदाचित अजून 1-2 दिवस उशीर होण्याची शक्यता आहे, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये या 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दिवाळीच्या अगोदर त्यांना हे सगळे पैसे त्यांच्या पदरामध्ये पडणार आहेत आणि हे सगळे यशस्वी करण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी जो मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे उपस्थित झाले। शेतकरी संघटना महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे, तसेच नगर जिल्ह्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष निलेश शेंडगे, महिला आघाडी नगर जिल्ह्याच्या अध्यक्षा वानखेडेताई आणि महाराष्ट्रभरातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते। जोरदार मोर्चा झाला आणि याचा परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतो आणि 1927 कोटी 52 लाख रुपये शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडणार आहेत। ज्यांनी याच्यासाठी कष्ट घेतले, मेहनत घेतली, त्या सगळ्यांचं आभार मानतो। ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हे पैसे मिळावे यासाठी सरकार दरावर त्यांचं वजन वापरलं, कौशल्य वापरलं, त्यांचं आम्ही आभार मानतो आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला विनंती करतो आणि अपेक्षा करतो की लवकरात लवकर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावे। एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। जिंदाबाद।
है, अभी कोई